2026च्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा. बीडमध्ये धरणे आंदोलन. 2026 ते 2027 या कालावधीत होणाऱ्या देशाच्या जनगणनेमध्ये ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी. या मागणीसाठी ओबीसी एनटी व्हीजेएनटी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. या मागणीसाठी एप्रिल 13 रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुशीलाताई मोराळे यांनी केले असून यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष देविदास चव्हाण व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागणी मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही समितीने दिला आहे. आपल्या देशातील अनेक ओबीसी प्रवर्गात काम करणाऱ्या ज्या जनसंघटना आहेत त्यांची गेली 10 वर्षापासून मागणी आहे की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. आम्हाला असं वाटलं होतं की आता जी जनगणना करण्याचं भारत सरकारनं निश्चित केलंय त्या जनगणनेमध्ये आमची जनगणना ओबीसीची केली जाईल. परंतु जे 33 मुद्दे जनगणनेसाठी भारत सरकारनं आता नियमावलीच्या रूपानं त्यांच्या BLOला दिलेले आहेत ती जनगणना करण्यासाठी, त्याच्यामध्ये फक्त SC आणि ST या 2 प्रवर्गाचाच उल्लेख आहे. बाकीच्या कुणाचाही उल्लेख नाही. ओबीसीला त्या टाळलेला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. आमची भारताच्या पंतप्रधान महोदयांना अशी विनंती आहे की तुम्ही स्वतः ओबीसी आहात म्हणून तुम्ही ओबीसीची आमची जनगणना त्या जनगणनेतच जी आता 26-27 मध्ये होते त्याच्यातच ही जनगणना झाली पाहिजे. यासाठी आमचा आग्रह आहे, आमची विनंती आहे आणि म्हणून आम्ही आज ओबीसी संघर्ष समिती व्हीजेएनटी एनटी प्रवर्गातील इतर प्रवर्गातील सर्वांच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत आपल्याला विनंती करण्यासाठी इथं बसलेलो आहोत. केंद्र सरकारने 2026 मध्ये जी जनगणना करण्याचं घोषित केलं होतं आणि ती पुढच्या महिन्यात जनगणना होत आहे. ही जनगणना होत असताना एक ओबीसीचा स्वतंत्र कॉलम असावा अशी संपूर्ण ओबीसी समाजाची आणि ओबीसीच्या संघटनेची मागणी होती. परंतु केंद्रानं असं न करता त्या कॉलममध्ये ओबीसीचा कॉलम उघडलेला आहे आणि ओबीसीची गणना करण्याची टाळली या माध्यमातून. यासाठी देशभर आंदोलनं झाले, प्रत्येक ओबीसी संघटनेने आंदोलन केले. आज आदरणीय सुशीलाताई मोराळे यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात सर्व ओबीसीच्या संघटना या ठिकाणी येऊन आज आंदोलन करत आहेत. निश्चितच आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे अजूनही वेळ गेलेली नाही. केंद्राला आमची विनंती आहे, पंतप्रधानाला आमची विनंती आहे. पंतप्रधान हे ओबीसीचे आहे. त्यांनी जो आपण 52% ओबीसी म्हणतो त्या 52% ओबीसीला न्याय देण्याचं काम आणि येणाऱ्या जनगणनेमध्ये जसं SC STला सेपरेट कॉलम केलेला आहे तसा ओबीसीसाठी सेपरेट कॉलम असावा अशी आपल्या माध्यमातून आम्ही मागणी करतो. नाहीतर येणाऱ्या काळात बीड नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ओबीसीचं आंदोलन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उभा करू असे आपल्याला या ठिकाणी